शिवसेनेच्या यादीमध्ये यंदा अनपेक्षित असा बदल पाहायला मिळेल अशी चर्चा आहे। शिवसेनेत मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग सुरू आहे। शुक्रवारी रात्री अनेक इच्छुक शिंदेंच्या भेटीसाठी दाखल झाले होते। यात प्रामुख्याने संजय शिरसाट, योगेश कदम, विजय शिवतारे, तानाजी सावंत, दीपक केसरकर यांच्या नावाचा समावेश आहे। नवीन चेहऱ्यांना यंदा शिवसेनेमध्ये प्राधान्य दिलं जाणार असल्याचंही कळतंय। सूरज सावंत आपल्याला अधिक अपडेट देतील। सूरज, अनपेक्षित असे बदल पाहायला मिळतील असं म्हटलं जातं। नक्कीच प्रज्ञा, आपण पाहतोय शिवसेनेत देखील मंत्रिपदासाठी आता लॉबिंग सुरू आहे। जे जुने मंत्री आहेत त्यांच्याबाबत काही आमदारांनी तक्रारी केल्या होत्या की त्यांच्याकडनं अपेक्षित कामं होत नाहीयेत किंवा कामांचं आश्वासन मिळतं मात्र कुठलीही अंमलबजावणी होत नाहीये। या अनुषंगाने शिवसेनेत देखील काही मंत्र्यांना त्या ठिकाणी डच्चू मिळू शकतो। एकनाथ शिंदे त्यांच्या हातात नारळ देऊ शकतात। दुसरीकडे मंत्रिपदासाठी अनेक शिवसेनेचे आमदार जे इच्छुक आहेत त्यांनी आता लॉबिंग सुरू केलेली आहे। रात्री 2 वाजेपर्यंत ते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षावरती दाखल झाले होते। त्यामध्ये प्रामुख्याने संजय शिरसाट, योगेश कदम, विजय शिवतारे, तानाजी सावंत आणि दीपक केसरकर यांच्या नावाचा समावेश आहे। तर उदय सामंत हे देखील त्या ठिकाणी होते। त्यामुळे एकूणच अकार्यक्षम आणि वाचाळवीरांना शिंदेंकडून यावेळी नारळ दिला जाण्याची शक्यता ही देखील आहे। दुसरीकडे संभाव्य मंत्रिपदासाठी आपण पाहतोय की एकनाथ शिंदे यांच्या फोनच्या प्रतीक्षेत देखील अनेक आमदार आहेत। उद्या नागपूरमध्ये होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात शपथ घेणारे संभाव्य मंत्री अधिकृत फोनच्यासाठी प्रतीक्षेत असल्याचं कळत आहे। त्यामुळे एकूणच उद्याच्या घडामोडी लक्षात घेता आज बंगल्यांवरती मंत्रिपदासाठी लॉबिंग ही सुरू असल्याचं पाहायला मिळते। अनेक नवीन चेहरे आहेत, त्यांना या ठिकाणी संधी दिली जाणार असल्याचं कळत आहे। त्यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर बरोबर आहे। त्यामुळे उत्सुकताच ही आहे की कोणत्या नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार आणि कोणत्या विद्यमान मंत्र्यांचा पत्ता कट होणार। शिवसेनेच्या यादीकडे विशेष करून सगळ्यांचं लक्ष लागलंय। सुरेश, धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। दिलेल्या माहितीसाठी।